नमस्कार. आपण ऐकत आहात बुद्ध सेइंग्स यूट्यूब चॅनल. आज आपण ऐकणार आहोत गौतम बुद्ध आणि भुकेला कश्यप. जिथे प्रवचन थांबले तिथे करुणा बोलली. एकेकाळी भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावातून दुसऱ्या गावात भ्रमण करत होते. लोकांना दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणे, करुणा आणि सत्याचा संदेश देणे हेच त्यांच्या प्रवासाचे उद्दिष्ट होते. एक दिवस बुद्ध एका अत्यंत गरीब गावात आले. त्या गावातील लोक उपाशी, आजारी आणि आयुष्याला कंटाळलेले होते. त्याच गावात कश्यप नावाचा एक माणूस राहत होता. तो खूप गरीब होता. अनेक दिवस त्याला नीट अन्न मिळाले नव्हते. भुकेमुळे त्याचे शरीर अशक्त झाले होते आणि मन अस्वस्थ झाले होते. जेव्हा कश्यपला समजले की भगवान बुद्ध गावात आले आहेत आणि प्रवचन देणार आहेत, तेव्हा तोही त्यांना पाहण्यासाठी आला. पण त्याची अवस्था अशी होती की बुद्धांचे शब्द ऐकूनही त्यावर लक्ष केंद्रित होत नव्हते. कानांनी तो ऐकत होता, पण त्याचे मन वारंवार भुकेकडेच वळत होते. भगवान बुद्धांनी हे लगेच ओळखले. त्यांनी कश्यपाकडे पाहिले आणि हसत शिष्यांना म्हणाले, "याला आधी अन्न द्या." हे ऐकून शिष्य थोडेसे आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटले होते की आधी उपदेश होईल आणि मग भोजन. पण बुद्धांना माहीत होते की भुकेल्या पोटी ज्ञान टिकत नाही. कश्यपला अन्न देण्यात आले. त्याने शांतपणे अन्न ग्रहण केले. अन्नानंतर फक्त त्याचे शरीरच नव्हे तर मनही शांत झाले. आता तो पूर्ण लक्ष देऊन बुद्धांकडे पाहू लागला. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणाले, "कश्यप, जेव्हा शरीर दुःखात असते तेव्हा मन सत्य समजू शकत नाही. आधी शरीराची गरज पूर्ण झाली पाहिजे, तेव्हाच आत्मा जागृत होतो." यानंतर बुद्धांनी त्याला मध्यम मार्ग, करुणा आणि जीवनातील सत्य याबद्दल सांगितले. आता कश्यप प्रत्येक शब्द मनापासून ऐकत होता. त्या दिवशी त्याला आयुष्याचा खरा अर्थ उमगला. कश्यप बुद्धांच्या चरणाशी नतमस्तक होऊन म्हणाला, "भगवंतांनो, आज आपण मला केवळ अन्न दिले नाही तर जगण्याची दिशा दिली." भगवान बुद्ध हसले आणि म्हणाले, "इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणे हाच खरा धर्म आहे." या कथेतील बोध: भूक आणि वेदनेत दिलेले ज्ञान व्यर्थ ठरते. आधी माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्या लागतात. करुणा हाच खरा धर्म आहे. शब्दांपेक्षा संवेदनशीलता अधिक महत्त्वाची असते. आपण ऐकत होता बुद्ध सेइंग्स. अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या प्रिय व्यक्तींशी शेअर करा.